मैत्रिणींनो, हा आवाज ऐकला की कुणाकुणाला एकदम भारी वाटतं. मला तर खूप भारी वाटतं. कोकिळाचा आवाज कानावरती पडला की दिवसाची सुरुवात इतकी छान आणि प्रसन्न होते की त्याला शब्दच व्यक्त करता येत नाही. आणि माझ्या बेडरूमच्या पाठीमागे एक लिंबाचं झाड आहे. ते झाड आम्ही तोडलं नाही, म्हटलं फ्रेश ऑक्सिजन लिंबाच्या झाडा इतकं कशातनंच येत नाही. त्यामुळे ते झाड मी तसंच ठेवलं. आणि सकाळ सकाळ रोज कोकिळाचा आवाज कानावरती पडतो, चिमण्यांचा आवाज कानावरती पडतो आणि तिथून आमच्या सकाळची मस्त अशी सुरुवात होते. तर हे आमचं भाग्यच आहे किंवा नशीब म्हणायचं त्याला. आज सकाळ सकाळ म्हटलं चला कॅमेरामध्ये कॅप्चरसुद्धा होईल, तर तो साऊंड मी मोबाईलच्या याच्यामध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि इतक्या छान पद्धतीने सकाळ सकाळच्या शांत वातावरणामध्ये पहाटेच्या याच्यामध्ये कोकिळाचा आवाज इतका मस्त, इतकं म्हणजे मलाच तो नंतर रेकॉर्ड केलेला साऊंड ऐकल्याच्या नंतर इतकं भारी वाटलं, छान अगदी. तर बऱ्याच जणांनी खूप दिवसानंतर कोकिळाचा हा आवाज ऐकला असेल आणि खूप छानसुद्धा वाटला असेल. तर चला आज मी सकाळ सकाळ छोट्या भाऊजींचा आवडता छान असा मस्त गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत आहे. तर गव्हाच्या पिठाचा शिरा पंजाबच्या पहा लंगरमध्ये वगैरे किंवा मग गुरुद्वारामध्ये मध्ये वगैरे हा शिरा मिळतो. आणि गुरुद्वारातला शिरा हा आहे ना, तो तिथंच त्याची टेस्ट आहे ना, आपण घरी कितीही बनवला तरी तसं होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि मी सुद्धा बऱ्याच वेळा ट्राय केला, पण त्याच्यानंतर मला हल्ली काही 2-3 वर्षाच्या नंतर हा एकदम परफेक्ट जमायला लागलेला आहे. हा मी बऱ्याच वेळा ट्राय केला, पण खूपदा ट्राय करत 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 चुका कळत कळत शेवटी परफेक्ट प्रमाण मला याचं समजलं. तर मी आता आहे ना इथं 2 कप इथं साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने मी 4 कप इथं पाणी घेतलेलं आहे. तर साखर वितळून घेत आहे ताईंनो मी. याचं काही मला काठी वगैरे बनवायची नाही आहे. फक्त वितळेपर्यंत बारीक गॅसवरती मी साखर पाण्यामध्ये वितळून घेतली आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे. तर गुरुद्वारामध्ये प्रसाद मिळतो पहा. आता ज्या आर्मीवाल्या ताई आहे, आर्मी वाईफ, त्यांना माहिती असेल आणि बाकीच्यांना पण माहिती असेल की गुरुद्वारामध्ये हा प्रसाद मिळला जातो आणि इतका छान लागतो टेस्टी खायला गव्हाच्या पिठाचा शिरा. आता बऱ्याच ताईंना ही रेसिपी माहिती पण असेल, बऱ्याच ताईंना माहिती नसेल. ज्या ताईंना माहिती असेल त्यांची पद्धत काहीतरी वेगळी असेल, पण मी जे आज दाखवते मी बऱ्याच वेळा ट्राय करून 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 शेवटी मला चुका कळत कळत याचं परफेक्ट प्रमाण समजलेलं आहे. तर इथं पहा साखर सगळी वितळलेली आहे. घरातली कुठलीही वाटी घेतली तरी चालते. तर मी 2 कपाचा बनवणार आहे. भरपूर होतो म्हणजे आमच्या घरात तरी सगळ्यांना पुरतो. तर 2 कपाला मी इथं 4 कप पाणी वापरलं आणि 2 कप साखर वापरली. वितळू दिलं. गॅस मी आता इथं बंद केलेला आहे. आता बाकीची प्रोसेस मी करून घेणार आहे मस्त अगदी. तुम्ही हा जर शिरा एकदा घरामध्ये जर बनवला तर मला तर असं वाटतं की जो रव्याचा शिरा आहे ना किंवा रव्याचा प्रसाद, तो आपण बनवायला नक्कीच विसरू, इतका छान हा लागतो गव्हाच्या पिठाचा शिरा. तर इथं साखर विरघळली आहे, साईडला मी काढून ठेवते आणि याच्यावरतीच आता मी गव्हाचं पीठ छान असं मस्त भाजून घेणार आहे. तर इथं मी कढई तापायला ठेवलेली आहे, पाहता येईल ना थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये, ते होऊन जाईल थोडीशी तापली की. आता याच्यामध्ये ना मी 2 कप ज्या वाटीने मी साखर मोजली होती तीच वाटी इथं मी गव्हाचं पीठ मोजायला घेतलेलं आहे. आता मी इथं कप घेतलाय, तुम्ही घरातली कोणतीही वाटी करू शकता, फक्त एकाच वाटीने सगळं साहित्य मोजायचं. तर आता इथं मी 1 कप गव्हाचं जे पीठ आहे ते याच्यामध्ये टाकले आणि आता दुसरं पण टाकून घेते. तर चाळलेलं आहे. कधी कधी काय होतं गिरणीमध्ये थोडंसं मोठं येतं. शक्यतो जर पीठ व्यवस्थित गिरणीतनं दळून आणलेलं असेल तर चाळायची काही गरज नाही, म्हणजे अख्खा त्याच्यामध्ये गहू वगैरे, कधी कधी आपण गिरणीतलं पीठ आणल्याच्या नंतर पहा अख्खा गहू वगैरे येतो किंवा बाजरी येते, तर ते येता कामा नये म्हणून मी चाळून घेते इथं साईडला. तुमच्याकडे जर व्यवस्थित फाईन चाळलेला असेल तर चाळायची काही गरज नाही. थोडासा गव्हाच्या याचा जो वरचा भरडा असतो तो आला तर आणखी भारी होतो ह्या गव्हाच्या पिठाचा शिरा. तुम्ही हलवाही म्हणू शकता. तर 2 कप मी इथं घेतलंय. तर मी अगोदर आहे ना याला तुपात भाजायचे, पण मला नंतर कळालं की तुपात भाजण्यापेक्षा थोडासा कोरडा भाजून घेतलेला व्यवस्थित अगदी भाजतो. आणि तुपात पण नंतर न भाजते मी, पण अगोदर मी कोरडा भाजून घेते. तर बारीक गॅसवरती अगदी याला छान असा रंग येईपर्यंत कंटिन्यू हलवत मी हे गव्हाचं पीठ छान असं भाजून घेते. पहा आमच्या राजूला फार आवडतो हा शिरा. आता जर केला तर मस्त असा उरला तर दुसऱ्या दिवशीही खातात गरम करून, भारी लागतो हा. नक्की ट्राय करा ताईंनो, जशा बाकीच्या रेसिपी ट्राय करतात तसा हा सुद्धा ट्राय करा. घरात लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातात. मेन मीन्स खव्यासारखा लागतो, एकदम भारी. म्हणजे त्याला जे खाईल ना पहिल्यांदा तर ते त्यांच्या असं डोक्यात पण येणार नाही की हा गव्हाच्या पिठापासून
बनवलेला आहे. आता शिराच नव्हे तर गव्हाच्या पिठाचे लाडूसुद्धा खूप भारी येतात डिंक वगैरे घालून. तर मी बरोबर असताना हे असं वेगळं वेगळं फार मला व्हेरिएशन म्हणजे असं करायला आवडायचं, बनवायला आवडायचं. पण आता कामाच्या नुसार होत नाही. आणि एक चांगलीच गोष्ट आहे की ते नाही बनत, कारण बनवायला आवडतं तिथं खायला आवडतं म्हणून आपण बनवतो. आणि मग खाल्लं की वजन वाढायचे प्रॉब्लेम म्हणजे ते येऊन एकच होतं. परत कमी करण्यासाठी पुन्हा त्याला स्ट्रगल करा. त्यापेक्षा कधीतरी ऑकेजनली बनवलं तर ती गोष्ट एक वेगळी आहे. तर छान बारीक गॅसवरती पहा मी मस्त असं सगळं गव्हाचं पीठ इथं भाजून घेतलेलं आहे. आता मी त्याच्याने याच्यामध्ये काय करणार आहे की जवळजवळ आता मी 2 वाटी साखर घेतली, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, तर 2च वाटी मी इथं तूप घेणार आहे. तर मी आता 1.5 वाटीच टाकलं इथं. थोडंसं कमी कमीच टाकत गेले. 1 वाटीला अर्धा वाटी मी नंतर ॲड करणार आहे. तर आता हे शुद्ध मस्त घरचं तूप आहे. आता शक्यतो हा जर हलवा किंवा हा जर शिरा करायचं ठरलं तर गव्हाच्या जे गावरान तूप आहे त्याच्यामध्येच केलेलं एकदम भारी बेस्ट. कारण त्याच्यामध्ये जी चव आहे गावरान तुपाच्या याच्यामध्ये ती तेलामध्ये किंवा डालड्यात तर विषयच नाही, कारण ते खाल्लंच जाणार नाही आणि तेलामध्ये पण चांगला होणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला अर्धा अर्धा जर करायचं असेल तर थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घेतलं तरी चालेल. पण मी घरी तूप बनवत असते तर मी सगळा तुपाचाच वापर केलेला आहे, कारण घरच्या तुपात कुठलाही गोडाचा पदार्थ केला तो छानच लागतो. तर मी इथं घरचं 1.5 कप तूप टाकून घेतलेला आहे. अर्धा कप मी साईडला ठेवलेला आहे. प्रमाण पुन्हा सांगते, 2 कप साखर, 4 कप पाणी म्हणजे 1:2, 2 कप गव्हाचं पीठ आणि 2च कप इथं मी तुपाचा वापर केलेला आहे. तर याच्यातच मी ना थोडेसे काजू बदाम म्हटलं भाजून घ्यावा अगोदर. याच्यामध्येच किशमिश टाकायचे होते पण नेमकं संपले. तर किशमिश जर टाकत असाल तर किशमिश थोडेसे सेपरेट अगोदर भाजून घ्यावे लागतात, किंवा मग डायरेक्टली टाकले तरी त्याचं काय नाही, कारण किशमिश लवकर तळले जातात, काजू बदाम लवकर होत नाहीत. त्याच्यामुळं बरोबर मी टाकत नाही एकत्र, नाही तर मग ते जळकट होतात. तर बारीक गॅसवरती काजू आणि बदाम भाजून घेतले आणि आता याच्यामध्येच मी सगळं गव्हाचं पीठ छान असं मस्त खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे. तर एका हाताने टाकत आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं हलवत मी पहा अशा पद्धतीने सगळं गव्हाचं पीठ या तुपामध्ये टाकून दिलेलं आहे. छान असं गुठळ्या व्हावं नाहीत म्हणून मस्त असं याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या तुपामध्ये याला मी चांगलं 8 ते 10 मिनटं बारीक याच्यावरती मस्त परत पुन्हा भाजणार आहे. अगोदर तर आपण कोरडं भाजलेच, पण ह्या तुपामध्ये सुद्धा मी परत अगदी पेशन्सफुली मस्त भाजणार आहे. कारण कुठलीही डिश आपण बनवताना थोडासा जर त्याला वेळ देऊन बनवली तर ती नक्कीच छान होते. थोडंसं जर आपण आबडादबडी केली, पटपट बनवायचं हे केलं तर थोडंसं काही ना काही होतं. असं नाही, कधी कधी झटकीपट बनवलेल्या डिश पण चांगल्या होतात आपल्याकडनं काही गडबडीत बनवल्या. पण हे जे पण भाजून करायचे पदार्थ असतात त्याला थोडंसं वाटच पाहावी लागते. तर बारीक गॅसवरती मी याला चांगलं 8, 10, 12 मिनटं छान असं भाजून घेतले. पहा रंग किती चेंज झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये जे आपण साखर विरघळून पाणी ठेवलं होतं ते याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. पहा मस्त भाजून घेतलेलं आहे अगदी मी हलवत हलवत याला. तर आता थोडंसं केअरफुली आरामात मी हे जे आपण पाणी ठेवलं होतं ना साईडला साखर विरघळून ते टाकते, कारण अंगावरती उडायची शक्यता असते, कारण गरम तूप आहे ना, सगळं तुपातच आपण भाजले. तर पटपट पहा थोडंसं पाणी टाकत टाकत हलवत मी हे याच्यामध्ये टाकून घेते. तर गुठळ्या होता कामाने पटापट हलवावं लागतं, हे तेच तर मेन आहे. आरामात सगळं पाणी टाकून देते. पाणी अजिबात जास्त होणार नाही, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. खूपदा बनवलाय तेव्हा त्याचं परफेक्ट हे मला कळालं. खूप साऱ्या रेसिपीज पण ट्राय केल्या वेगळ्या वेगळ्या यूट्यूबवर पाहून, पण म्हणा असं तो काय होत नव्हता. जसं की गुरुद्वारेमध्ये किंवा मग मंदिरामध्ये वगैरे मिळतो तसा होत नव्हता कायमच. तर थोडंसं मनानेच मी माझ्या वेगळं थोडंसं कमी जास्त करत गेले. तर आता परफेक्ट ही रेसिपी माझ्या हाती लागलेली आहे. तर छान पहा अशा पद्धतीने मिक्स मी व्यवस्थित करणार आहे. उलटण्याने व्यवस्थित असं मिक्स होत नाही. मी नंतर पळी घेऊन, जी भाजीची पळी असते ना, ते ह्या सगळ्या गुठळ्या मी फोडून घेणार आहे. तर गुठळ्या होत नाही तर व्यवस्थित आपल्याला थोडंसं हलवून घेतलं की छान असं मिक्स होऊन जातं ते. तर हे पहा छान असं मस्त इथं सगळ्या गुठळ्या हे करून घेतलेल्या आहेत मी. कंटिन्यू याला व्यवस्थित हलवलं की गुठळ्या अजिबात होत नाही, फक्त हलवायची थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तर छान असा पहा स्मूथ एकदम छान गव्हाच्या पिठाचा शिरा आपला रेडी होत आलेला आहे. तर मी याला अजून थोडंसं ठेवणार आहे. याचं जे तूप आहे ते रिलीज होईपर्यंत साईडनी, लगेच याला मी हे करणार नाही. अजून मी त्याला 4 ते 5 मिनटं बारीक गॅसवरती झाकण ठेवून मी याला छान असं शिजू देणार आहे. पीठ आपण भाजून घेतलंय चांगलं दोनदा, त्याच्यामुळं एवढी काही गरज वाटत नाही. पण थोडंसं मला अजून वाटतं त्याला थोडंसं कढई सोडायला पाहिजे त्यांनी, त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं.
आता मी जे अर्धा कप तूप ठेवलं होतं ना, ते मी याला साईडनी वरनं टाकते, कारण टेस्ट फार छान येते, दिसायलाही छान वाटतं. त्याच्यामुळं शेवटी झाल्याच्या नंतर अर्धा कप जे तूप वाचलेलं होतं ना, ते मी सगळं टाकून देते. आता असं नाही की एवढाच तुपामध्ये हा शिरा बनवला जातो. जे जास्त हेल्थ कॉन्शियस आहे किंवा मग ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, तर एवढं तूप नाही टाकलं तरी पण छानच होतो हा. कमी तुपामध्ये सुद्धा तुम्ही हा शिरा बनवू शकता. पण तूप जास्त तूप टाकल्याच्या नंतर ना टेस्ट थोडीशी छान येते, बाकी काही नाही. आणि एकदम मंदिरातला सारखा जो गुरुद्वारामध्ये मिळतो तो जर खायचा असेल तर थोडंसं तुपाचं प्रमाण जास्त टाकल्यानेच तो छान होतो. तर हा शिरा बरोबर असताना खरं तर हा प्रसाद खाण्यासाठी आम्ही गुरुद्वारामध्ये जायचो. ज्यावेळेस मी बरोबर होते त्यावेळेस, नवीनच लग्न झालं तर ज्यावेळेस मी तुमच्या दाजींच्या बरोबर होते त्यावेळेस, तर हा शिरा स्पेशली थोडासा प्रसाद मिळावा म्हणून इतका टेस्टी लागायचा, हा इतका छान लागायचा खायला हा शिरा. तर हा शिरा स्पेशली मिळावा म्हणून आम्ही बऱ्याच मैत्रिणी गुरुद्वारेमध्ये जायचो. तर छान असा पहा इथं तयार झालेला आहे मस्त शिरा. याच्यामध्ये मी वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि विलायची पावडर टाकून दिलेली आहे. पहा मस्त असं मिक्स करून घेते. कुणी जर पाहुणे वगैरे यायचे असेल आणि जेवणाची तर तारीफ तुम्हाला वाटत असेल तुमची करावं, तर नक्कीच हा शिरा तुम्ही गोडाच्या पदार्थामध्ये बनवू शकता. पण काय आहे की गरम गरमच हा छान लागतो. थंड झाल्याच्या नंतर थोडंसं तूप थिजतं. आता थंडीचे दिवस आहे तर मग उन्हाळ्यात काही वाटत नाही, पण थंडीच्या दिवसामध्ये तूप लगेच हे होतं ना, तर गरम गरम एकदम तुम्ही डिश ही सर्व करू शकता. लहान मुलं तर फार आवडीने खातात आणि हेल्दी पदार्थ आहे, छान आहे. एकदा नक्की ट्राय करणं तो बनत आहे. आपल्या किचनमध्ये ज्या ताई बनवत असेल त्यांना माहितीच असेल की याची टेस्ट काय लागते. पण ज्या ताईंनी नसेल बनवला, कधी पाहिला नसेल, खाल्ला नसेल, तर माझ्या सांगण्यावरनं एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला म्हणून. तुम्ही जे माझ्या रेसिपी ट्राय करता कमेंटमध्ये सांगता, तर ते मला वाचल्यावर फार भारी वाटतं की चला बनवतात ताई पाहून, म्हणजे आपण जे व्लॉगमध्ये टाकतो ते व्यर्थ जात नाही एवढी मेहनत करून, बाकी दुसरं काही नाही. तर चला छान असा शिरा तयार झालाय आणि आता म्हटलं सगळ्यांना द्यावं. तरी तर सगळ्यात अगोदर राजूला एक प्लेट बनवली, छोट्या फौजींला, त्याच्यानंतर रुद्र, आर्यन, ध्रुव, परत स्टाफच्या मुलींना पण एका प्लेटमध्ये नेऊन दिला वरती आणि बाबांना पण नेऊन दिला. उरलं सुरलं चिंटूला पण त्याच्या भांड्यामध्ये थोडंसं नेऊन टाकलं, कारण तो पण तुपाच्या वासाने सारखं सारखं आत येतो. त्याला पण आहे ना गोडाचे पदार्थ एवढे आवडतात, मिठाई वगैरे. पण कुत्र्यांना दिलेलं चांगलं नसतं, पण आता सारखं सारखं आत येत होता, त्याला पण कळालं काहीतरी आज स्पेशल मेनू चाललेला आहे घरात. तर मग कारण तुपाचा आणि गव्हाच्या पिठाचा वास सगळीकडंच पसरतो हा जर आपण शिरा बनवायला लागलं तर म्हणून त्याला पण थोडासा टाकला नेऊन त्याच्या प्लेटमध्ये. आणि हा आता मी उरलेला वरती घेऊन जाणार आहे, मुलींना सगळ्यांना देते आणि बाकीचा जो उरल तो संध्याकाळी होईल खायला. तर छान अशी रेसिपी नक्की ट्राय करा ताईंनो. तर चला सगळी कामं आवरता वरनं खाली येता येता पहा 6 वाजले होते, 5:30-6. आणि आजकाल आर्यनच्या क्लासेसचा टायमिंग थोडासा चेंज झाल्यामुळं रुद्रकडं हे काम मी सोपवलेलं आहे. ध्रुवचं तर आपलं खेळायचं काम चालतंय, तर आमचं रुद्रबाळ आता बाहेरच्या सगळ्या ह्या चपला वगैरे जे पांगलेला पसारा सगळं तो उचलून ठेवतो. स्वयंपाकावर नीट करणे, स्वयंपाकावर झटकवणे, कारण दिवसभर तिथं टीव्ही पुढं बसून शाळेतनं आल्याच्या नंतर थोडा वेळ काही ना काही खाणं पिणं चालतंच दोघांचं. ध्रुव सगळीकडे सांडवतो. मग आता याच्याकडे ड्युटी दिलेली याची की सगळे शूज वगैरे सगळे वरती ठेवणे, शूज रॅकमध्ये, पुन्हा हॉलमध्ये सगळे प्लेटा, ग्लास, तांबे कुठं काय सगळे पांगवतात 2 घंट्यामध्ये घर असतं. तर ते सुद्धा नीट करायची सध्या आमच्या रुद्राची ड्युटी आहे. तर तो करतोय, गेले 4-5 दिवस झाले त्याच्याकडे दिलेलं आहे ते काम. मग त्याच्यानंतर किचनवरती पण भरपूर दिवसभराची भांडी वगैरे पण साचलेली असतात, चहा पाणी झालेलं असतं बाबांचं, पुन्हा स्टाफचं. तर मग सगळे भांडे वगैरे तसेच असतात, घासायचे पण असतात, सकाळी घासलेले लावायचे पण असतात. तर त्याच्यात मग माझा 6 ते 7 टायमिंग जातो. त्याच्यामध्ये दिवाबत्ती वगैरे सगळं असे बरेचसे कामं असतात, तर ते करून घ्यावं म्हटलं पटपट. मग नंतर मुलांचा अभ्यास, स्वयंपाक, बरेचसे कामं असतात झोपेपर्यंत. आपल्याला काही आराम नसतो लेडीजला कुठल्याही, कारण किचनमधले कामं झाले की आपण एक्स्ट्रा काही ना काही काढतो. मुलांचा अभ्यास म्हणा किंवा दुसरं काही आपल्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटते आणि आपण लगेच ते कामं करायला घेतो. आणि दुसरी एक गोष्ट, गेले 4 दिवस झाले आपले लाईव्ह पण होत नाहीये, तर एक दिवस व्हिडिओ पण नाही आला. तर कामाचा इतका लोड आहे ताईंनो, काय सांगायचं. ते चाय मस्का साडी आणि दुसरी ती जास्वंदी साडी मिरर वर्कवाली, त्या 2 साड्यांनी अक्षरशः आमची झोप उडवलेली आहे. कंटिन्युअसली त्याच्या एवढ्या बुकिंग आणि अक्षरशः स्टॉक एवढा हे करणं, ते मागवणं, डीलरशी कॉन्टॅक्ट करणं, याने पूर्ण म्हणजे वैताग आल्यासारखा झालेला आहे.
इतका त्याच्या बुकिंग चालू आहे, म्हणजे असं वाटतं आज तरी त्याच्या बुकिंग थांबतील, उद्या तरी त्याच्या बुकिंग थांबतील, पण नाही, कंटिन्युअसली म्हणजे मिनिटाला सेकंदाला म्हटलं तरी त्या साडीच्या बुकिंग, दोन्ही साड्यांच्या बुकिंग एवढ्या चालू आहे. आणि असं वाटतं ते जुनं काम सोडून तेच पूर्ण झालं नाही, तूच लगेच नवीन हे करायचं, ते कुठंतरी योग्य वाटत नाही. असं वाटतं ते, किंवा मग सेल आपण मध्ये 8 दिवस सेल घेतले, त्या सेलची सुद्धा कामं अजून सगळी डिस्पॅचिंग कंप्लीट झालेली नव्हती. काल सगळी ती सेलची डिस्पॅचिंग सगळी कंप्लीट झाली. आणि आपल्या बऱ्याचशा ताई आहेत त्या एवढं समजून घेतात ना प्रत्येक गोष्ट, म्हणजे ताई चालेल 2 दिवस लेट होऊ द्या, 3 दिवस लेट होऊ द्या, 4 दिवस लेट होऊ द्या, पण आम्हाला त्या साड्या पाहिजेच. तर असा प्रकार सध्या चालू आहे. त्या 2 साड्यांनी अक्षरशः आमची झोप उडवलेली आहे. 8 दिवस झालं तसं कंटिन्यू रिप्लाय पण चाललेले आहेत, 4-4, 5-5 जणी रिप्लाय पण, स्टॉक पण तो मॅनेज करणं, हँडल करणं खूप अवघड झालेलं आहे. म्हणजे बिझनेस करणं पण काही सोपं नाही. घरातनं जरी असला तरी पण ना अक्षरशः रक्ताचं पाणी करावं लागतंय. सोपं नाही. रात्र काय न दिवस काय, न दिवस काय न रात्र काय, अशातला प्रकार झालेला आहे. पण चला, काय म्हणतात ना की एक चान्स, एक चांगली अपॉर्च्युनिटी आमच्या समोर आलेली आहे, आणि त्याला मिस कुणी म्हणजे नाही करू शकत आपण. देव काय म्हणतात ना, एक कुठंतरी लक म्हणा किंवा कुठेतरी काहीतरी म्हणा, आपले कष्ट तर आहेच, पण एक नशीब पण लागतं, ते कुठंतरी आपल्या समोर आहे आणि मग आपण माघार घ्यायची. तर तसं नाही. असं वाटतं चला आपण जेवढं करत राहू तेवढं देवालाच हे होईल, आणि देव तेवढा देत राहतो. आणि मेन मीन्स कष्ट तेवढे आहेत, कष्टाशिवाय काहीच नाही बाबा, कष्टाशिवाय काहीच नाही. तर चला, असो संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे माझी छान अशी, आणि आता इथून पुढं स्वयंपाक, ध्रुवचा अभ्यास, हे सगळे कामं आता सुरू होतील. तर इथं रुद्रचं आणि चिंटूचं खेळायचं काम चाललंय बघा. ध्रुव पण त्यांच्या मध्ये मध्येच रुद्रला, म्हणजे रुद्र जर बाहेर आला तर चिंटूला वाटतं माझ्याबरोबरच खेळावं. आणि त्यातल्या त्यात ताईंनो स्वीटी आमची कालपासनं कुठं गायब झालेली आहे, अजिबातच दिसेना. दोघं छान असे बरोबर हिंडायचे. एकटाच पडलाय तो. आम्ही शोधून शोधून अक्षरशः कंटाळलोय, जिथं नाही तिथं आम्ही तिला शोधलंय सगळ्यांनी जाऊन, पण कुठं गेली तर काय पहा माहितच नाही. संध्याकाळ झाली आणि बाबा बसले होते, मग ताई पण येऊन बसली. आमचा चिंटू मात्र आज एकटाचे. कालपासून आमची स्वीटी सापडाना, कुठं गेली काय गेली. काल सकाळी होती आणि त्याच्यानंतर काल सकाळी दिसली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दिसलीच नाही. सगळीकडे शोधलं यांनी पण, सकाळी रात्री पण बराच वेळ शोधला, अंधारात सगळं गाडी घेऊन फिरत होते इकडं तिकडं, पण काय सापडाना. कॅमेरामॅनने बघितलं तर इकडे डोंगराच्या साईडनीच जाताना तिला बघितलंय. त्याच्यानंतर मग कुणी म्हणतंय गावात दिसली, कुणाचं काय. तर कालपासून हा मात्र एकटाच सुकल्यासारखा आहे. हा काय स्प्रे हा, दाखव स्प्रे. हा प्यायचा स्प्रे पाणी भरलंय. तर बाबा तर म्हणतात का बाबा तरसानीच नेली. असा तरस एक नावाचा काही तरी असा प्राणी आहे तो, असा हा कमरा एवढा असतो आणि झबऱ्यासारखा दिसतो असा. आपल्याला गाडीला आडवा गेलता. आणि पण आता आमच्या स्टाफ मधल्या एका ताई म्हणल्या की आम्ही तिला गावात जाताना त्यांच्या मिस्टरांनी बघितली, तर थोडा जीव आलाय. तर अनिल भाऊंला म्हणलं जा तरी थोडं गावात फिरून या, बघून या. ते गेलेत बघायला. बाबा आमचे 4 वेळा जाते, गेट लावून येते, हा पण बाहेर जाईल म्हणून. आणि नेमकं आमच्या वस्तीवरती ना 4 ते 5 कुत्रे तरसाने खाल्लेत का बिबट्याने खाल्लेत, असं प्रत्येकाचे कुत्रे असे गायब झालेत. म्हणजे रात्रीतनं डायरेक्ट गायब झालेत, कुत्रेच दिसत नाहीत परत. 5-6 जणांचं असं झाले. तर सगळे आमचे टेन्शन मध्ये का नेमकं तिच्यासोबत काही झालं का, कुठं गेली का भटकली. पण स्वाती ती कुठं गेली तरी, आणि तिला सवय होती ना बाहेर ते हिंडायची, तिला सवय होती त्याच्यामुळे ती हिंडायची. दाजी जरी आले तर लगेच यायचे. बघू आता, मला तरी वाटतं येईन ती परत, तर त्याच्यामुळे येईन. आशा येईन म्हणून. आता गावात ते म्हणले आम्ही गावाच्या रस्त्याला तिकडं गावात जाताना बघितली. कारण तिला आहे ना सवय होती, कुणी पण आलं ना म्हणजे ओळखीचं व्यक्ती, ती अशी पटकन 2 व्हीलर वरती गाडीवर बसून हिंडाय फिरायची तिला सवय होती. त्याच्यामुळे ती कोणाच्या तरी गाडीवर बसून पण इतका वेळ नाही गेली राहणार असं. ती. तिला इथला 1 घंटा 2 घंटे असं, एवढा वेळ नाही ना राहणार. बघू ना, जर गाडीवर बसून गेलेली असली तर मग असं अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर नाही बसणार बाई. काय माहिती बा, देव जाणं आता. सुट्टी कोणाची लगेच फोन करून सांगितलं असतं. सगळे वाट बघू राहिले तिची कालपासून. रात्री पण नाही आली, आज दिवसभर सकाळी वाट बघत येतं. सकाळी बघितलं, रात्रीलाही बघितलं, अंधारात सगळं आवाज दिला तरी पण. आता बघू, येईन कुठतरी गेली असन, येईन. चला पण सगळा काट्यात जाऊन आलाय. काटे आर्यन, आर्यन कातर घेऊन ये रे, वरून कातर घेऊन ये. तर काल तर एवढं टेन्शन आलं मला. काल एवढं म्हणजे असं सारखं असं वाटायचं सापडेल की नाही. खूप शोधतोय आम्ही तिला, सगळं पाहतोय. काल तर रडले मी अक्षरशः, कारण
जनावर पाळणं सोपं असतं पण त्याच्यावरती एक जडलेला जीव असतो ना. आमचा जेव्हा सिम्बा गेला त्यावेळेस घरचे एवढं सगळ्यांनी टेन्शन घेतलं होतं पण तो नाहीच परत आला. आणि स्वीटी पण बिचारी कुठे गेली हे सगळेजण शोधतोय. ते स्वीटीला करमणुकीला ती बाहेर जायची सारखी म्हणून आम्ही चिंटूला पण आणलं, म्हणलं दोघं एकत्र खेळतील बागडतील म्हणजे ती सारखी बाहेर जायची नाही. पण ती एवढी आगाऊ होती ती चिंटूला पण घेऊन बाहेर जायला लागली. आणि पण जायचे बाहेरच्या कुत्र्यांबरोबर त्यांची सगळ्यांची ओळख झाली होती तर ते खेळून अर्धा एक तास खेळून परत पण यायचे. त्याच्यामुळे कधी आम्हाला असं वाटलं नाही की ती एकदमच गायब होईल. पण आता त्या ताई म्हटल्यात गावात जाताना पाहिली तर मग आली तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि कुठं पण बघा जंगलात काट्या कुपाट्यात फिरून येतोय. सगळ्या अंगाला ते काटे जे असतात ते लागले होते. मी आता सहज बसून पाहिलं तर ते निघत सुद्धा नव्हते आणि त्या काट्यांना अक्षरशः ठिकठाकाने त्याला जखमा पण झाल्या होत्या. तर जवळजवळ 1 तास मी आणि रुद्र ते सगळे त्याचे काटे कापून काढले मी. आता जाऊन परत कपडे वगैरे घरात जाऊन चेंज करावे लागतील पण येईलच नाही कारण त्याच्या पायाला वगैरे खालच्या साईडने सगळ्या जखमा झाल्या होत्या त्या काट्यांमुळं. तर अवघड असतं जनावरांचं पण ना. मुक्या जनावरांचं बिचारांना त्यांना बोलता येत नाही. आपण त्यांना जर पाळलं तर आपल्याला त्यांच्याकडे एकदम लेकरागत लक्ष द्यावं लागतं. नाही तर काय अवघड आहे पाळायचं पण नुसतं आणून ठेवायचं आणि त्यांचा तळतळाट घ्यायचा. ती बिचारी स्वीटीच कुठे गेली एवढं टेन्शन आहे ते तिला एवढं आणून तिला एवढा जीव लावला. आत्तामध्ये तिला जवळजवळ आम्ही 9,000चे इंजेक्शन्स देऊन घेतले होते सगळे, याला पण तिला पण. ते याचं पण विषय नाही पण इतकं म्हणजे ते कालपासून सगळ्यांच्याच असं तुमच्या दाजींचा तर इतका जीव होता त्या चिंटूपेक्षा स्वीटीवरती जास्त. तर ते आलं तर एकदम त्यांचे डोळे भरून येत होते. ज्यावेळेस बाबा म्हणले की तरसाने इथलचे 5-6 कुत्रे खाल्लेत त्यावेळेस पण त्यांनी एकदम आतमध्ये त्यांचं असं हे दाबून घेतलं कारण त्यांना माहिती मला कंट्रोल होत नाही एकदा रडायला आल्याच्या नंतर. तर पण मी सुद्धा मुलांसाठी कालपासून एकदम शांत बसलेले. म्हणलं मीच जर सुरू केलं तर सगळेच मग रडायला सुरू करतील. पण शोधतोय भोलेबाबाच्या कृपेने जर परत आली तर चांगलीच गोष्ट आहे. आता जवळजवळ किती वेळ चांगला अर्धा पाऊण तास त्याच्या अंगाचे सगळे हे काटे आम्ही काढून टाकले. आणि आता म्हणलं जाऊन कपडे बदलून यावं. आणि सगळे अर्धा तासापासून तुझंच बाळात पण चाललंय भाऊ कामधाम सोडून. कुशाल सगळ्या अंगामध्ये काटे उठून आलाय. हा मला दाखवितोय लहान लेकरावर पायाने इथं काटा आहे तिथं काटा आहे. हा एवढं असतं का कुठं टुकारवाणी हिंड बाहेर आहे. हा ती सुट्टी कुठं गेली तुला ध्यान नाही देता आलं का. हा आता बसला इथं. सगळे निघले आता नाही रुद्र. एखादा निघला तर मला सांग. हो की एवढे काटे त्याच्या अंगामध्ये फाटलेले होते सगळे हे लांडगे. आणि 4 दिवसापासून हे करतोय. हातात नको घेऊ रे दादा हँडवॉश लावून हात धुवून घे. मग एवढे कापलेत मी किती वेळचा अर्धा तास चापून सगळं अंगातनं रक्त आलतं ओढू ओढू त्याच्या. कुठं हिंडायचं आणि काही करायचं. जर उधर तू कपडे बदल आणि हे कर हात लावून घे हात धुवून घे डेटॉलने जा. आता काही ना थोडंसं वेगळं वाटन पण अवघड असतं जनावरांचं सुद्धा. लेकरागत त्यांचं पण करावं लागतं जेवण हे ते. कारण आपल्याला भूक लागल्यावर तहान लागल्यावर आपण मागतो पण यांना काय मागता येत नाही बोलता येत नाही. तर आपल्याला सगळं लक्षात ठेवून त्यांचं करावं लागतं. तर एकटाच आपला बाबापाशी येऊन बसतोय आणि बाबाला सुद्धा अजिबात करमेना स्वीटी. नाही तर बाबा सुद्धा फार हळहळ करतात सारखं गेटकडे जातात. गेट लावून येतात का चिंटू बाहेर जावा नाही म्हणून. कारण बाबांना कोणीतरी सांगितलंय की तरसाने 4-5 कुत्रे खाल्लेत म्हणून. बाबाला सुद्धा कालपासून अजिबात म्हणजे असं जेवण म्हणून कुणाला जाईना. काल आपण ब्लॉग पण नाही सोडला म्हणजे असं घ्यायची इच्छाच नाही झाली. कामाचा तर लोड होताच पण घ्यायची बिलकुलच इच्छा झाली नाही ताईंनो. तर चला सापडली तर चांगलीच गोष्ट आहे. महादेवाकडे प्रार्थना करतो आणि नाही सापडली तर शेवटी मग आता तिचं आयुष्यच तेवढं त्याच्यामध्येच होतं असं मानायचं. तर आता आम्ही वहिनींकडून आणली होती अजून तर त्यांना आम्ही सांगितलं पण नाही. आता साप म्हटलं आधी बघावं एक 4-5 दिवस आली कुठं गेलेली असली तर आली तर चांगलीच गोष्ट आहे. तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. खरं तर आहे ना चिंटू आणि स्वीटी दोघांना एकत्र पाहायची सवय आहे. आणि ते एकटा पाहिला की मन अजून थोडंसं हे होतं. त्याला आता आम्ही घरातच ठेवतोय बाहेर जाऊ नाही देत त्याला. सारखा घरातच कंटिन्यू बसलेला असतो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.